आज आपण बनवणार आहोत मटण चाप सुक्का। त्याच्याकरता मी चाप स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। टोप गरम झालेला आहे, तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेला आहे, कांदा टाकून घेऊया। थोडं मीठ टाकून घेऊ। 1 चम्मच हळद टाकून घेऊ। आणि आता चाप टाकून घेऊया। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। आता याच्यावर झाकण ठेवून आपण 10 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ। ताटामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलं, त्याच्यामुळे आपल्या मटण पण वाफेवर शिजतो। बघा पाणी गरम झालेलं आहे, आपल्या मटणाला पण पाणी सुटलेलं आहे। आता आपण हे पाणी याच्यात टाकून घेऊया आणि झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊ। बघा मी अशा प्रकारे चाप उकडून घेतलेले आहेत। सुक्का मटण चापला लागणारं साहित्य: लसूण घेतला, आला घेतला, खोबरा सुक्का आणि 1 कांदा चिरून घेतला आणि कोथिंबीर। पॅन गरम झालेला आहे, आपण कांदा भाजून घेऊया। खोबरा पण टाकून घेऊ। आता आपण तेल टाकून चांगलं भाजून घेऊया। बघा कांदा खोबरा लाल झालेला आहे, आता त्याच्यात आपण खसखस टाकून घेऊया आणि छान प्रकारे फिरवून घेऊ। कांदा आणि खोबरा छान भाजलेला आहे, आता आपण काढून घेऊया। आणि त्याला थंड करून घेऊ। आता आपण कांदा खोबरा आणि खसखस भाजून घेतला, ते पण वाटण करून घेऊ। बघा अशा प्रकारे मी कांदा खोबरा आणि खसखसचं वाटण करून घेतलं। आता आपण आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि जिरा याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया। बघा अशा प्रकारे मी वाटण करून घेतलं। कढई गरम झालेली आहे, आपण तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, खडा मसाला टाकून घेते। लसूण आलं कोथिंबीरचं वाटण टाकून घेऊया। कांदा खोबरा आणि खसखस याचं पण वाटण टाकून घेऊ। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता आपण सर्व मसाले टाकून घेऊ। 1 चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच गरम मसाला। एक टोमॅटो बारीक चिरलेला तो टाकून घेऊ। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, आता आपण चाप टाकून घेऊया। आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊ।
आपल्याला सुक्कं करायचं आहे म्हणून आपण पाणी न टाकता वाफेवर शिजवून घेऊया. पण आपले मटण चाप बघूया. बघा छान प्रकारे मटण चाप तयार झालेले आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. बघा खाण्याकरता आपले मटण चाप सुक्के तयार आहे.